आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असता तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येतं. आणि त्याला कोण गुळे आणि ते कशाला कोण खराब करून टाकतो तो काय आहे असं. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे. मग कोण आहे तू? कोण आहे जातीयवादी? नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोरगरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल स्पष्ट कर म्हणतो, करत नाही. तिथं तुझा जातीवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तुझा तूच अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे या घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तर जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच, कुराडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला आधी लावायची, आंदोलन गावागावात उभा करायला लावायची, तोच करायला लावायची. परत म्हणायचं मी तुझी नाही. आणि तुला कोण गोळी मारेन कशाला? आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती. सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध. एक वेळ अवश्य संपर्क साधा. न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर. प्रोफायटर डी गडम. मोबाईल नंबर 9763399899. इतक्या खालच्या दर्जाला जाणारी विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्यात काही होत नाही. आरक्षण घेतोच आम्ही 100%. तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणार आहे, पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत. हो, त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ. त्याला करून हागायची सवय लागलेली, घेणं देणं. त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची? त्याडपटावणी बोलत कोणकडे? त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तू त्या गोळ्यातून आलेला आहे, तुला खायला कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकवतो तुझ्या जवानीच्या आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय येतो, उगाच काही सांगत. आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का? आम्ही हाताळले. हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं. काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला. वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तो आता बोंबलत नाही, जीवाला धोका आहे, भेट नाही मारायला. हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं. तो यासारखं असले करलो नाहीत. आम्ही म्हणलो तर आमच्या जीवाला धोका इथं अशी गोष्ट होती. ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का आम्हाला गरज नाही, ते खरं आहे का खोटं आहे तुम्हीच तपासा. खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर त्या रिपोर्ट दिला का? रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला? काही जिल्ह्यात 24 ला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे, काय त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही 24 ला सांगू. तर आम्हाला काही अडचण नाही, काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद गेले. विश्वास नात्यांचा, शुद्ध सौंदर्याचा, सौंदर्य आणि विश्वासाचा संगम, सौभाग्याचा सोनेरी आरसा. राज ज्वेलर्स येथे ब्रँड खरेदी, ब्रँड बक्षिसे. दिवाळी होईल धमाकेदार, लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा, सणाचा आनंद द्विगुणित करा. राज ज्वेलर्स सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ऍक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5, 6, 7वे बक्षीस आयफोन, इस्त्री 200 नग. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6 चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राज ज्वेलर्स, सावरकर चौक, पंढरपूर. मोबाईल नंबर 9860032134. नाही मी हे बघा, आम्ही त्यासारखे करणारे नाहीयेत, भेटणारे नाहीयेत. संशय व्यक्त होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का? मग पण आम्ही आज पोच म्हणलो का? तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला देऊ सांगा. तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांच्याकडून असली कारण लिहून घेतो, रिपोर्ट द्यायला लावतो. तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला फिळ्याला? कोणाचा गोळ्या आहे ना? तो ह्या त्याच हाणायला लावलेला आम्हाला, तर त्या गोळ्या आमच्यावर तू खिशे भरून येत असेल आणि तू आम्हाला कशाला सांगतो? पण आम्ही असले रडके धंदे करत रड आमच्या पैसे नसते.
काय आहे, काय नाही, काय संशय आलाय की त्या वेळी सांगितलेला आहे. त्यांनी तपासलं नाही तपासलं, आम्ही देणार दिलं नाही, ते संपला विषय. कारण आम्ही भेकाडत नाही, तर भेट आम्ही नसतो. तो यासारखं उगाच संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो. कुठं पोलीस मागं पुढे हिंडवत म्हणून हे देतं आम्हाला. काही डावऱ्यात 30-30 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढे पोलीस नसायचे. 60-60 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढे नसायचे. हद्द संपली तरी 20-20, 25-25, 30-30, 50-50 किलोमीटर आम्ही तसंच गेलो, तरी आमचा फोन नाही. आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षणात आम्ही म्हणलो नाही, मधल्या टप्प्यात नाहीये. कुठं काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का? रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला, ती आम्हाला नाही सांगितलं. आम्ही सांगत नाही, आम्हाला गरज नाही. याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले, सरकारवर दबाव आणायला लागले, देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले. याला घ्यायचं त्याच्या किशी माग करू, याला या नाही झोप, याला या आंदोलनाचं काही नाही. याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे. आणि ही ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही. इतका घातकी माणूस उभ्या आयुष्यात. बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे, ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे. मुद्दा म्हणून मी 1 मिनिट जास्तीचं बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं, ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे. गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही. याची फक्त चाल आहे, किंवा आलेला आहे मधून, याला डबल मध्ये जायचं नाही किंवा हे जामीनवर. त्यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून माझ्या जीवाला धोका आहे, मै छाती दुखती, मला मारतेनच, मला हाणतेनच, असले भाषा बोलते. आम्ही सुरुवात तू केली, जातीवादाची भाषा तू केली, समर्थन तू केलं, जातीय तेढ निर्माण होईल असं तू केलं. तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना, त्याला आम्ही काय करावं? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे. याला याच्यातून मोकळ व्हायचंय. तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे जाईल. आम्हाला देणं घेणं नाही, ते तुमचं राजकारण आहे, तुम्ही जा. पण ह्यो घातकी माणूस आहे, विश्वासघातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका. नसता सरकारच्या विरोधात सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय. विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी. याच्या बरोबर सरकारनं आम्हाला 9 वेळेस फसवलं आतापर्यंत या महिन्याच्या. त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या, लगेच सवलती लागू केल्या. आम्ही म्हणलं कम केल्या, तो यासारखं जळत नाहीत आम्ही, एडपट कुंकड तो यासारखं जळत नाहीत आम्ही. द्या काय सवलत द्यायची ती, मोठं मन आहे मराठीचं, द्या. पण याबरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो, तुम्ही लागू केल्या सवलती, आमचं दुखणं काही नाही. पण सारथीचे PhDचे जे विद्यार्थी सगळे थांबलेत, ज्या नियुक्त्या थांबल्या, ACBCच्या ESBCच्या थांबलेल्या, ह्या सगळ्या MPSCचे विद्यार्थी कुठं आंदोलनाला बसलेले, EWचे विद्यार्थी, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या, त्यांनाही सवलती द्या. आमचं काय म्हणणं नाही. पण आमचे जे 2-2 वर्षापासून पोरं डांबून ठेवलेत, यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीला काढा नसता, पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारने समजून घ्या. त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभा राहा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा. चंद्रकांत दादा पाटलांना विनंती आहे की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचा अध्यक्ष तुम्ही आहेत, ते बाहेर काढा सगळे मॅटर. EWचे विद्यार्थी आहेत, MPSCचे विद्यार्थी आहेत, सारथीचे विद्यार्थी आहेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत, लटाकले. हे कोणालाही ठेवू नका, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या. त्यांना देताना आमचा विरोध नाही, पण हे आमचे थांबवलेले यांना द्या. आम्ही विरोध करणाऱ्यातले नाही आहेत. कारण त्याचा ऐकून इथून पुढं सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनं मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी 3 दिवसापासून. नसता आम्हाला 24 डिसेंबरच्या नंतर नाविलाजानं शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे. परत म्हणू नका हे काय झालं, बोलत नाहीत. त्यांना मराठा बघतोय, मराठे त्यांना पुढच्या काळात गारा सुद्धा उभा करणार नाही. ही मी तुमच्या काळ्या दगडावरती रेखे तुम्हाला छातीत ठोकून सांगतो. कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत. हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा, पैशाची, कशाची, दादागिरीची, कुतवायची, मराठी आता माग हटत नाहीत, किशीला भेट. गर्दीवर स्वार होऊन तुम्ही ते बोलणार का असा प्रश्न ऐकू करायला. मराठ्यांची वेदना आहे, हवेवर स्वार होणारा मी नाही, तुम्ही.
कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं. ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही. हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे. ते आम्हाला शिकू नका. मी ना नेता आहे ना पिता आहे. मी मराठ्यांचा सेवक आहे. मराठा सेवक म्हणून काम करतो, मराठ्यांचं लेकरू म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत. मी तोंडाने सांगतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या वेदना आहेत, वेदना, आणि त्या आम्ही मांडतोय. फक्त तुम्हाला खपा नाही. तुम्हाला खपा नाही. फक्त हे गोरगरिबाचं लेकरू गोरगरिबासाठी लढतंय. ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये, म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका. कारण तुमच्या 15 पिढ्या नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे. पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना. दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिक दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा. ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर. सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित. ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट. आजच संपर्क साधा. यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबोस मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर. प्रोप्रायटर सोमनाथ अवताडे. मोबाईल नंबर 860598 7643 82 37 87 99 50. आमचे लेकराचे 1% हुकले तर आमचे लय वांदे आहेत. त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये. त्या गर्दीची वेदना हा पाठ्या बोलतोय आणि बोलत राहणार आहे. गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहितीये, आम्हाला नाही. आणि कसा फायदा घेता तुम्ही मला इथून पुढे बोलायला लावणार. पोलिसांच्या रिपोर्ट बाबत मग आमचा बी आक्षेप आहे. त्याला काहीच झालेलं नसून तर तो कोणचा पोलीस आहे तो रिपोर्ट देतो, तो कोणत्या जिल्ह्यातला रिपोर्ट आहे त्याचा बी आम्ही शोध घेणार आहे. आज दिवसभरात कोण रिपोर्ट देणार आहे, कशाच्या आधारावर दिलाय, काय केलंय. कारण तुम्ही खोटे रिपोर्ट देऊन दरबारीनं आम्हाला दाबिणार आहेत का? त्यांनी सांगायचं अटक करा, तुम्ही आमचे लोक अटक करायला लागले. अहो साधी घटना सांगतो भाऊ तुम्हाला. त्या माजलगावची नुसती क्लिप व्हायरल केलेली त्या पोरानं. आज ते पोरग 1.5 महिना 2 महिने झाला. आज काय केलं त्याने असं एवढं? नुसती क्लिप व्हायरल केली किंवा अन्याय. त्याचं ऐकून सगळे नेते म्हणतायत बीड जिल्ह्यातले मराठ्यांच्या आंदोलकाने आमच्या घरावर हल्ला केला नाही, तरी 3000ची यादी कसं काय बीड जिल्ह्यात? अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला, पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर्स. या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर, नवी पेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर आहेत श्री शहाजी राऊत, म्हणजे विश्वासाचं एक नाव. मोबाईल नंबर 83 29 45 45 84. त्याचं ऐकूनच आहे ना, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे. तुमच्या विरोधात समाजाचा रोष वाढायला लागला. त्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक उठायला लागला. तुम्ही आमच्या लोकांना नोटीस द्यायला लागला जालना जिल्ह्यात. हे काय प्रकार आहेत तुमचे? तुम्ही त्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तिकडच्या सगळ्या लोकांना नोटीस सोडायला लागला. तुम्ही परभणीच्या लातूरच्या लोकांना नोटीस सोडायला लागला आणि जातीय दंगली त्यो घडून आणतो. हे सर्वसामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, धनगर बांधवात सामान्यात द्वेष पसरायला लागलाय, आंदोलन उभा करायला लावा लागलाय आणि आमच्यात नाराजी पसरण. धनगर बांधवांना माझी विनंती आहे सामान्य, ही सामान्य बांधवांना, धनगर बांधवांना विनंती की आपण रोज एकमेकाच्या ताटात खातो उठतो, याच्यासाठी आपल्यात नाराजी पसरायला नको. शहाणपणाची भूमिका ही माझी तुम्हाला घ्या, ही तुम्हाला विनंती माझी. तो जो शब्द वापरतोय ना, ह्यो बी मी जबाबदारीनं बोलतोय. सारथीप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींना सुद्धा सवलती द्या, समानता आणा, हे त्याचं म्हणणं आहे. आम्हाला एकच सारथी, त्याला सुद्धा तो विरोध करतोय. इतक्या खालच्या दर्जाचा मान, त्याच्यासाठी राजगादी किती खेटली सारथीसाठी हे त्याला माहित नाही.
ती आज लेकरांच्या कामाला आली, तिला सुद्धा तो विरोध करतोय. समानता नेमकी त्याला आरक्षणात का नको, जबाबदारीने म्हणतोय. तू जातीवादी नाहीये ना? आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आरक्षणातल्या, त्याच्यात तुझी एकही नोंद नाहीये पूर्वीची, तरी तुला फुकटात आरक्षण दिलंय. आमच्या नोंदी आहेत, तिथं तुला समानता का नको? तू कशामुळे म्हणतो मराठी ओबीसीत नको? जे नेते मराठ्यांच्या बाजूला बोलले ते आता बोललोच ना, मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड भावनेनं मराठीशी वागून, सूड भावनेनं वागून, त्यांचं काय मराठ्यांच्या पोरांनी वाईट केलेलं नाही म्हणून एवढं सूड भावनेनं बोलायला. आणि ती गर्दी वेदनेची की मी भाषणात बोलतो 3 महिन्यापासून, त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार. गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी धुमाळ करून घेतलेला आहे, आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो. म्हणून आज 39 लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळाले. ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय. तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केलाय. पुन्हा पुन्हा ते सांगतो, मला इथून पुढे तुमच्यावर बोलायला लावून देऊ नका. मलाही तुमच्याबद्दल लय माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मुलायजा करू शकत नाही.